आपल्या सर्व भाविक भक्तांचं हार्दिक स्वागत। विशेष करून दीपावलीचा पिरियड आणि लगेच संपल्यानंतर दीपावलीमधून सत्संगाला खूप कडन, त्याच्यात बी पावसामध्ये यावर्षी पाऊस 6 महिने चालणार असं वाटतंय मला। डिसेंबर करून जाणार वाटतं सगळ्याला क्रिसमसच्या सुट्ट्या घेऊन। तर हे कार्यक्रम पुन्हा आपण चालू केला। तर आजचा मी टॉपिक घेणार आहे, लड्डू गोपालची पूजा कोणी करावी आणि कशी करावी आणि त्याच्यामध्ये काय नियम असतात लड्डू गोपालचे। भारतामध्ये बऱ्याच वेळा आपण पाहतो की लड्डू गोपाल सगळेजण घरात आणतात आणि त्याची पूजा करतात। तर त्यामुळे जे लड्डू गोपाल आहे त्याची वर्शिपचं कुठं वर्णन आहे। विशेष करून जे गौडीय वैष्णव आहेत किंवा आपण हरे कृष्ण संस्थेवाले आहेत, तर इथे लड्डू गोपालच्या पूजेचं काय विधी दिलेले आहे त्याचं वर्णन करण्यात आलं आहे। जसं भागवतामध्ये भगवंताचे 4 स्टेप सांगितलेले आहे स्तराचे। पहिली स्टेप सांगितलेले 1 ते 0 त्याला म्हणतात अर्भक अवस्था, म्हणजे त्याला बाल अवस्था म्हणतात किंवा शिशु म्हटले जाते। दुसरी अवस्था 1 ते 5 वर्षे पौगंड म्हणजे बाळाचं। त्याच्यानंतर पुढे 5 ते 10 वर्ष म्हणजे पुढचे 10 वर्षे त्याला कुमार अवस्था म्हणतात आणि 11 ते 15 याला किशोर अवस्था म्हणतात आणि पुढे 15 ते पुढे जेवढे काही भगवंताचं वय 125 वर्षे त्याला युवा अवस्था म्हणतात। पण ह्या तिन्ही 4 स्टेपमधून भगवंताची जी वर्शिप केली जाते, तर इस्कॉनमध्ये जी वर्शिप केली जाते राधाकृष्णाची ती किशोर अवस्थात केली जाते किंवा यवन। किशोर म्हणजे वृंदावनचे राधाकृष्ण आणि भगवंत जे यवन अवस्था आहे ती मथुरा आणि द्वारकेमध्ये भगवंताची युवा अवस्थामध्ये येतात। भगवंत आपल्यासारखे म्हातारे किंवा जर्जर होत नाही, तर ते नवचैतन्य त्यांच्यामध्ये असतं। जसं तुम्ही भगवद्गीतेचा फोटो पाहिलेला असेल तर भगवंताचं त्यावेळेस वय किती होते, 125 वर्षाचे होते। आपल्यासारखे दाढी किंवा केस पिकलेले किंवा असे काही सुरकुटे आलेल्या तसं काही नव्हतं, भगवंत चिरतरुण होते। तर विशेष करून जे 1 ते 5 वर्षाचं वय असतं त्याला शिशु म्हटलं जाते। आपल्याकडे बी शिशु विहार म्हटलं जातं आहे किंवा नर्सरी, आजकाल तर नवीन आले नर्सरी। मी पहिल्यांदा ऐकलं नर्सरीमध्ये झाडाची नर्सरी असते बाबा, नंतर कळालं पोरांची पण नर्सरी असते। तर हे दिलेले, तर ह्या शिशु बालक अवस्थेमध्ये भगवंताला लड्डू गोपाल म्हटलं जातं। लड्डू का, तर त्याच्या हातात लड्डू दिले जाते पण त्याला नाव लड्डू गोपाल ठेवलं आहे, पण लड्डू गोपाल नाही आहे। शास्त्रामध्ये लड्डू गोपाल लोकांनी प्रचलित पडलेलं नाव आहे। म्हणजे कृष्ण का नेहमी लड्डू करून, तर लड्डू खालचं वर्णन खूप कमी आहे भगवंताचं। भगवंत लड्डू कधी खातात, जेव्हा 1 वर्षानंतर होतात भगवंता। मोस्टली आपलं एक बाळ 6 महिन्यानंतर अन्नप्राशन करते। साहजिक मुलगी असेल तर 6 महिने आणि मुलगा असेल तर 5 महिन्याचा, 5-5.5च्या ॲव्हरेजमध्ये त्याला अन्नप्राशन केलं जातं। पण हे शिशु अवस्थेमध्ये भगवंत असताना जेव्हा भगवंत किती दिवसाचे होते, 6 दिवसाचे होते, तेव्हा पुतनेचा भगवंताने वध केला। म्हणजे भगवंत 7 दिवस झाले होते आणि त्याच्या पुढचे 1-1.25 महिन्यानंतर भगवंताने कोणाचा वध केला, तृणावधचा केला। आणि त्याच्या पुढच्या 2-2.5 महिन्यानंतर शक्टासूर, भगवंत उत्थान म्हणजे भगवंत आपल्या भाषेमध्ये पालथे पडले, उत्थान झाले, तेव्हा यशोदा माईनं काय केलं, यज्ञ आयोजन केलं आणि ते यज्ञामध्ये सगळ्यांना बोलवलं। पण भगवंत म्हटलं की यज्ञ चालू आहे माझ्यासाठी पण माझ्याकडे कोणाचंच लक्ष नाही, म्हणून भगवंत रडत होते। मग यशोदा म्हटली याला कदाचित झोप येते, म्हणून यशोदा त्याला दूध पाजते कृष्णाला आणि एका छकड्याखाली ठेवतात आणि मग भगवंत झोपतात आणि यशोदामाई पुन्हा ते यज्ञाच्या कार्यामध्ये लागतात। तर त्यावेळेस भगवंताने पहिल्यांदा आपल्या पदस्पर्शाने जे शक्टासूर आहे भूताच्या योनीमध्ये त्याचा वध केल्याचं वर्णन आहे। तर ह्या भगवंतांच्या लीला केलेल्या आहेत ते 1 वर्षाच्या आत केलेल्या आहेत। तर असं आता हे जी अवस्था आहे किंवा हे भगवंताचं हे जे रूप आहे, विशेष करून आपल्याकडे बाललीला ऐकायला जातात।
पण बाललीलेचं कुठं पूजा, कोणत्याही इस्कॉन मंदिरात तुम्ही जाताना तर एवढं पूजा नाही केलं जात. मोस्टली राधाकृष्ण, सीताराम, गौरनिताय किंवा जगन्नाथ बलदेव सुभद्रा केले जातात. पण विशेष करून जे पुष्टी मार्गे वल्लभाचार्य त्यांच्या संप्रदायामध्ये बालकृष्णाची उपासना खूप प्रामुख्याने सांगितले जाते, किंवा ते वल्लभाचार्य त्यांनी ती सुरुवात केलेली. का बरं? वात्सल्य भावामध्ये. तर तिथे आपल्या जसं आई वडिलाचं प्रेम साहजिक आपल्या मुलांच्या प्रती असतं, तसंच प्रेम एका साधकाने आपल्या भगवंताला करावं हा त्याचा मुख्य उद्देश होता. म्हणून वल्लभाचार्यांना 7 पुत्र होते आणि 7 पुत्राला त्याने 7 मठ, जसं मध्वाचार्य मठामध्ये जातात तर तिथे मध्वाचार्य मठ अष्टमठ आहे आणि त्यांनी पूजा दिलेली आहे. तसंच वल्लभाचार्य संप्रदायामध्ये प्रत्येक मुलाला त्यांनी एक विग्रह देऊन टाकलेले. आणि ह्या विग्रहामध्ये 2 विग्रह जे आहेत विशेष करून, ते म्हणजे 2 हरे कृष्ण 2 विग्रह आहेत ना, ते बालरूपात आहेत. बाकी सगळे पोगंड आणि किशोरावस्थेमध्ये. त्यात त्यांनी भगवंताचे नावं खूप छान दिलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रमुख जे मुलगा होता विठ्ठलनाथ. विठ्ठलनाथ म्हणजे जे विठ्ठलाचे विशेष करून भक्त होते, तर त्यांचं विठ्ठलनाथ दाजी होतं. तर पहिल्या मुलाला जे विग्रह दिलं त्याला नवनीत प्रियजी म्हणतात. काय? नवनीत प्रियजी. नवनीत ह्या शब्दाचा अर्थ लोणी, म्हणजे प्रिय कोणाला आहे? कृष्णाला. तर कृष्ण जेव्हा लहान होते, गोकुळमध्ये होते, भगवंत लोणी चोरायचे, म्हणून त्या विग्रहाचं नाव काय ठेवलं त्याने? नवनीत प्रियजी. दुसरं जे दिलं होतं त्याला मथुरानाथजी, म्हणजे भगवंत मथुरामध्ये गेले, आणि विठ्ठलनाथजी हे मथुरातल्या 2 विग्रहांना त्यांनी नाव दिलेले. त्याच्यानंतर तिसरं विग्रह द्वारकानाथजी. द्वारकानाथजी म्हणजे द्वारकेमध्ये भगवंत त्या रूपामध्ये. चौथं विग्रह गोकुळनाथजी, म्हणजे गोकुळामध्ये जे निवास केलेले. म्हणजे भगवंताने ज्या ज्या वेळेस ठिकाणं बदलले त्या त्या ठिकाणा भगवंताचे जे रूप आहे, स्वरूप आहे, त्या स्वरूपामध्ये भगवंताने काय केली? आपलं वल्लभाचार्यांना ते विग्रहाचं नाव दिलं. त्याच्यानंतर गोकुळचंद्रजी हे त्याने एक विग्रहाचं नाव दिलं. आणि त्याच्यानंतर बालकृष्णजी. बालकृष्ण हे कुठं आले आहेत? विशेष करून ब्रह्मांड घाटावर. तुम्ही आज बी जाता ब्रह्मांड घाटाच्या शेजारी तुम्ही गेले असाल बऱ्याच, तर तिथे छोटे छोटे विग्रह येतं. आणि ब्रह्मांड घाटाच्या शेजारी शालिग्राम शिला येतं. त्या शिलामध्ये बालकृष्णाची वर्शिप केली जाते. आणि त्याच्यानंतर शेवटचं विग्रह येत आहे मुकुंद प्रियजी. मुकुंद प्रियजी ह्या 7 विग्रहापैकी 2 विग्रह आहेत ना, विशेष करून नवनीत प्रियजी आणि मुकुंद प्रियजी हे 2 बाल स्वरूपातले आहेत. आता भगवंताला मोजताना असं नाही मोजायचं, असं भगवंताला मोजताना असं मोजायचं, म्हणजे भगवंत अनलिमिटेड आहे. वरती बी किती आहेत आणि खाली किती द्यायची नाही. बरेच लोक म्हणतात आमचे कृष्ण एवढे आहेत, म्हणजे तुम्ही लिमिटेड करून टाकला. कृष्ण लिमिटेड नाही करत. तर अनलिमिटेड भगवंत आहेत ना, त्यांना असं मोजायचं असतं. तर बालकृष्ण वर्षूप आहेत ना, तर मुकुंद प्रियजी आणि नवनीत प्रियजी हे 2 जे विग्रह येतात हे एकदम बाल स्वरूपातले आहेत. तर याच्यामध्ये वल्लभाचार्याने का बरं दिले बालस्वरूप? तर त्यावेळेस त्यांचं एक म्हणणं होतं की जेव्हा साधक भक्तीकरण बालकृष्णाचे वात्सल्य भावात, तर तिथे भगवंत भक्तावर निर्भर आहेत. आणि हळूहळू तो पुढे जसं जसं मोठा होईल तर भक्तीमध्ये, तर बाह्य अवस्थेतून तो वात्सल्य रूपात भक्ती करेल आणि आंतरिक रूपातून तो राधाकृष्णाची माधुर्य रसाची भक्ती करेल. म्हणून वल्लभाचार्य संप्रदायामध्ये 2 तत्व आहेत, तदीय भाव आणि मदीय भाव. तदीय भाव म्हणजे मी भगवंताचा आहे आणि भगवंत माझे आहेत. आता मदीय भावामध्ये पहिले ते काय करतात साधक? मदीय भाव म्हणजे माझे कृष्ण आहेत या भावना निर्माण करा. म्हणजे एकदा तुमचे कृष्ण तुमचे झाले, समजा आता तुमचे मुलं येतात, तुम्ही पहिले त्याला माझं माझं म्हटलं की ते भविष्यामध्ये काय झालं? अरे याने माझं खूप प्रेम केलंय, मग आता यांना काय पाहिजे? आईबापांना. तर मग त्या मुलाकडून नाही का आईबापा ते घेतात. तसंच साधकांची जी अवस्था आहे, साधकांची हरी बोल, साधकांची जी अवस्था आहे त्याने हळूहळू काय केलं पाहिजे?
रागानुगा भक्तीमध्ये स्वतःला अग्रेसर केलं पाहिजे. म्हणून जर पाहायला गेलं तर पद्यावलीमध्ये बालकृष्णांच्या वर्शिपचं खाली एक ठिकाणी वर्णन येतं, बाकी कुठंच येत नाही. जेव्हा कृष्ण आपलं राधाराणी जन्माले होते तिचे डोळे बंद होते आणि जन्माल्यानंतर कीर्तिदा सुंदरी आणि वृषभ भानू महाराजांनी एक फेस्टिवल ठेवला आणि त्या फेस्टिवलमध्ये नंदबाबा आणि कृष्णाला बोलवलं. ठीक आहे. आणि बोलवल्यानंतर सगळेजण आपल्या स्वागत सत्कारमध्ये भगवान कृष्ण रांगत राधाराणीच्या पाळण्याजवळ जातात, राधाराणीला स्पर्श करतात आणि जसं स्पर्श केलं तर राधाराणी डोळे उघडून पहिले भगवंताचं दर्शन घेतात. तर बाल स्वरूपाचं वर्णन ह्या दोघांचं तिथंच येतं, बाकी कुठंच येत नाही. शास्त्रामध्ये आपण जर अभ्यास केला तर कुठंच येत नाही. पण तिथे वर्शिप केलेलं कुठं वर्णन नाही येत. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की राधा ही जेव्हा किशोर अवस्थेत येतात भगवंत, म्हणजे तेव्हा राधा कृष्णाचं संबंधाचं वर्णन आहे. जेव्हा कृष्ण राधाराणी काहीतरी 3-4 महिन्याचे असताना तेव्हा कृष्ण 1 वर्षाचे होते, म्हणजे त्यांच्यामध्ये 1-1.5 वर्षाचा फरक आहे शास्त्रात सांगतात. तर त्यामुळं बाळकृष्णाची वर्शिप ही राधाराणी ठेवत नाहीत. आजकाल नाही का कोणी फॅड एवढं चालू केले बा लड्डू गोपाल ना तर लड्डू राधाराणी मी कुठं ऐकलंच नाही. आता जसं आमच्या इंद्रनगरमध्ये एका माताजीनं लड्डू राधाराणी ठेवली, म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता. आता तुमचा एखादा लहान बाळ आहे, मग त्याला लगेच गर्लफ्रेंड असते का हो? एक लॉजिक जर पाहिलं गेलं तर त्याचं खेळायचं अवस्था आहे. पण लोक मन घडीत काही करतात, मग लड्डू राधाराणी लड्डू कृष्ण नाही. वल्लभाचार्य संप्रदायानुसार पुष्टी मार्गामध्ये कृष्ण छोटेसे आहेत आणि ते छोटेसे असल्यामुळे त्यांनी काय केलं पाहिजे, साधकाने हळूहळू त्यांचा सेवाभाव वाढवला पाहिजे आणि कृष्ण जेव्हा आपल्या निर्भर आहेत ह्या भावनेने त्यांची सेवा केली पाहिजे. आणि हे करताना तर हळूहळू त्याची काय होईल, जेव्हा भगवंत आपल्यावर निर्भर राहतील आणि एक काळानंतर आपण भगवंतावर निर्भर राहू, ही स्टेज त्यांना प्राप्त केली पाहिजे. हा त्याच्या मागचा उद्देश असला पाहिजे. जोपर्यंत उद्देश क्लिअर नसेल आणि तुम्ही लड्डू गोपालचं वर्शिप करता तर गडबड गोंधळ करता. म्हणजे हळूहळू आता त्याच्यामध्ये एखाद्याचं वात्सल्य भाव असेल, यशोदामाईसारखा, नंदबाबासारखा किंवा देवकी माता, रोहिणी माता, तर त्या भावामध्ये तुम्ही करू शकता. हे भगवंताच्या आणि साधकांच्या संबंधातला एक समन्वय असतो. आता याच्यामध्ये प्रत्येक आचार्य वेगळ्या त्यांच्या साधनेमध्ये एक स्तर सांगतात. म्हणून आता इथे मुद्दा असा आहे की लड्डू गोपालचं वर्शिपचं वर्णन कुठं कुठं येते आपण ते थोडक्यात पाहूया आणि मग शेवटी भगवंताची पूजा पाठ कशी केली पाहिजे घरात राहून. तुम्ही घरगृहस्थीमध्ये राहतात, आम्ही मंदिरात राहतो, मंदिरामध्ये भरपूर पुजारी राहतात, त्यांना दुसरं नसतं की एकच भगवंताची वर्शिप. पण तुम्हाला तुमचे कार्य करून वर्शिप करायचे असेल तर त्यावेळेस तुमचं काय स्टँडर्ड असलं पाहिजे त्याचं पण पाहूया. तर श्रीमद भागवतामध्ये 10व्या स्कंदामध्ये आणि विशेष करून 8व्या अध्याय आणि त्याच्यामध्ये काही श्लोकांमध्ये यशोदामाई कृष्णाची कशी वर्शिप करते लहानपणी असताना त्याचं वर्णन येते. दुसरं वैष्णव परंपरेमध्ये जर पाहायला गेलं दिलेलं आहे. त्याच्यानंतर गौडिया चैतन्य महापुराने याच्यामध्ये माधुर्य रसाबरोबर वात्सल्य रस दिलेले, पण आपल्याकडे 5 रसाचं प्रामुख्याने दिले. 5 रसामध्ये पैकी 4 रस प्रामुख्याने दिलेले आहेत. कोणतं? शांतरस पण कट केलं. आपल्याकडे कोणी शांतानंद, शांती असं नावं देत नाहीत. आपल्याकडे काय देतात? मारुती प्राणदास, अनंत वीर्य कृष्णदास किंवा दामोदर दास. म्हणजे दासापासून सुरुवात होती आपली, शांतापासून सुरुवात होत नाही. कुठून होते? देवीदासी. माताजी असेल तर देवीदासी आणि प्रभूजी असेल तर दास असेल. दासाच्या वरती कोणतं आहे? साख्य. साख्याच्या वरती काय? वात्सल्य. वात्सल्याच्या वरती काय? माधुर्य. म्हणजे ह्या स्टेजनं तुम्ही गेले पाहिजे. डायरेक्ट कोणी म्हणेन मी माधुर्य रसात गडबड गोंधळ करशील भाऊ, नाही. तर तुम्हाला काय करावं लागेल? स्टेप बाय स्टेप जावं लागेल. तर हे गेल्यानंतर चैतन्य महाप्रभूने आपल्याला 4 रस सांगितलेले आहेत. ह्या 4 रसातून तुम्हाला जो रस जमेल, आंबारस नाही बरं, लिंबू रस नाही, तर कोणता? भगवंताशी आदान प्रदान करण्याची भावना. तर हे केल्यानंतर गोकुळ, विशेष करून गोकुळ, वृंदावन, नंदगाव आणि बरसाना ठिकाणी गोपाळाची सेवा केली जाते आणि त्याच परंपरेत आपल्याकडे ती सेवा केली पाहिजे. तर याचं वर्णन नारदीय पुराणामध्ये सांगितलेले आहे. सेवा नित्यम हरिर्भक्त्या
कार्य प्रेम वित्तेन वा, म्हणजे सेवा कशी केली पाहिजे? हां, सेवा नित्यम हरिर्भक्त्या, म्हणजे सेवा नित्य केली पाहिजे. आणि कशी केली पाहिजे? कार्य प्रेम वित्तेना, म्हणजे प्रेमानं केली पाहिजे. ते असं नाही की चला बळजबरी बाबा आणलाय लड्डू गोपाल म्हणून केलं पाहिजे, नाही, प्रेमाने केले पाहिजे याचं वर्णन येत आहे. आणि विशेष करून ह्या लड्डू गोपालचं वर्णन ह्या ठिकाणी येत आहे. तर आता लड्डू गोपालचं स्वरूप कसं असलं पाहिजे? तर शास्त्र सांगतंय, बालकृष्ण मनुष्य तत्वम प्राप्त भक्ता ग्रहितम, म्हणजे बाल रूपात असलं पाहिजे. आणि प्राप्त मनुष्यासाठी अतिशय साधं सुलभ असलं पाहिजे. आणि भक्त्या अनुग्रह अर्थम, म्हणजे भक्ताला अनुग्रह केलं पाहिजे त्यानं. म्हणजे आता बऱ्याच वेळा मी पाहिलं वृंदावनमध्ये एवढे एवढे मोठे लड्डू गोपाल पाहिलेले. काही जण तर ते डॉल, आजकाल डॉल घेऊन फिरत, त्याला जसं लहान बाळाला करतात ना कुची कुची गुगली गुगली, तर ते आजकाल डॉल खूप भेटतात. मग त्याचे हात पाय मुरगळणार, कृष्णाला असं करणार. कृष्ण बी टेन्शन काय भगत आहेत भाऊ, माझे पाय वाढतात, कधी हात वाढतात, कधी गुलगुल करतात. तुम्ही व्हिडिओ बघा, आजकाल लय ट्रेंड आलंय. ते म्हणा आम कृष्णाचे खेळते हे. अरे येड्याचा बाज आहे, तू का टंगडं ओढतो का त्यांचं? हां, नाही, ते एक शिस्त पद्धतीनं ते केलं पाहिजे. पण लोकांनी नाही का त्याचं फार त्या मूर्तींचं हे करून टाकलंय. तर तसं नसलं पाहिजे. बालकृष्ण मनुष्य तत्व प्राप्त्य भक्त्या अनुग्रही अर्थम, भक्तावर त्याने अनुग्रह केला पाहिजे. आता एखादा लहान बाळ असेल, तुम्ही त्याचे पाय वाढता, तर तो तुम्हाला अनुग्रह करेल का? तो काय करेल? बोंब मारेल. आणि मोठा असेल तो म्हणेन अरे जसं काळ आमच्या भक्ताचाच एक माताजी, त्यांचा नातू होता, एवढंच होतं पण बोलत होतं. म्हटलं अरे विचार केला, मग त्याला खोड्या काढल्यानंतर तो कसा चिडायचा? म्हणजे साधारण बाळाला छेड काढली तर तो एवढा चिडतोय. मग ते भगवंत आहेत आणि मग भगवंताला आपण चिपली कसं घ्यायचं? तर नाही, तर त्यांचा आदरार्थी असलं पाहिजे प्रेम. म्हणजे तुमच्याकडे एखादा मोठा व्यक्ती असेल तर त्याला तुम्ही असं सहज घेता, नाही, तर त्याच्याशी आदरार्थी असला पाहिजे. की त्यामुळे नाही का भगवंत आणि भक्तामधला तो म्हणजे प्रेमाचा आदान प्रदान पाहिजे. आणि हे केल्यानंतर आता मग प्रश्न असा असतो की लड्डू गोपाल घरात विकत आणला पाहिजे का? विकत घेऊन आम्ही वर्शिप केली पाहिजे का? तर शास्त्र सांगतंय अजिबात नाही. आपण जातो ना वृंदावनला आणि लड्डू गोपाल विकत घेऊन येतो. विशेष करून भक्तांनी आणलं तर चालतं, कारण त्यांना माहीत आहे भगवंत आहेत आणि ती वर्शिप करू. पण विशेष करून भौतिक वादामध्ये लोक राहतात ना, चला चला आपण लड्डू गोपाल घेऊन या. आणि आज तर शास्त्र सांगतात तुम्ही कोण लड्डू गोपाल घेऊ शकता? तर 3 लोकांपासून. एक तर तुम्हाला गुरुनं आदेश दिला पाहिजे, तुमच्यासोबत गुरु असले पाहिजे. आणि गुरुनं सांगितलं पाहिजे की माताजी प्रभूजी तुम्ही लड्डू गोपालची वर्शिप करू, म्हणजे गुरु आज्ञानं. म्हणजे त्याच्या चुका जरी काही झाल्यात वर्शिपच्या त्यावर, तर त्याचं रिॲक्शन्स असताना ते गुरु घेतात. त्याची जिम्मेदारी कोण घेत आहे? गुरु घेतात. जर तुम्ही स्वतःहून आणलं आणि ती पूजा केली, त्याचं रिस्क कोणाला लागेल? जो आणेल त्याला त्याचं रिॲक्शन लागेल. पण जेव्हा तुम्हाला गुरु सांगतात, म्हणजे तुमचे पदप्रदेश गुरु असो, शिक्षा गुरु असो किंवा दीक्षा गुरु असो, त्याने जेव्हा सांगितलं की प्रभूजी तुम्ही घ्या, वर्शिप करू शकता, तर त्याचं जे काही होईल त्या वर्शिपमध्ये चांगलं तर त्या साधकाला भेटतंय, पण त्याचे रिॲक्शन्स असतात ना त्या गुरुला भेटतात. म्हणून गुरुचं. दुसरं वरिष्ठ वैष्णव जे भक्तीमध्ये खूप वर्षापासून आणि ते तुम्हाला ओळखतात आणि ते बघतात की अरे ह्या साधने भक्तीमध्ये खूप सिन्सिअर आहे, प्रामाणिक आहे आणि हा करू शकतो, तेव्हा सांगू शकतो. तिसरी गोष्ट, माता पित्यानं जेव्हा दिलं मुलाला. आजकाल लग्नामध्ये आमच्या मराठवाड्यामध्ये इकले फॅड आहे, लग्न कोण्या मुलीचं जमलं की 2 मूर्त्या आणतात. ते एक गणपती आणि एक लड्डू गोपाल, आणि ती बी म्हणते मोठा पाहिजे. आता मी गावाकडे जातो ना, 2-3 गावा गेले की महाराज तुम्ही वृंदावनला चाललेत का? म्हणलं हो जातो ना. आपल्याला 2 लड्डू गोपाल घेऊन या का? मग हिचं लग्न आहे. अख्ख्या गावात 5-6 जण मला लड्डू गोपाल सांगितले देवाला, नाही दिलं तर पुन्हा महाराजाला तर नाही ना. आणि तिथे गेल्यानंतर त्या लग्नामध्ये त्या रुखवत असतं, काय म्हणतात, भांडे कुंडे ठेवतात ना, त्याच्या कोपऱ्यात ते लड्डू गोपाल टेन्शनमध्ये असतात. सगळे खाऊ पिवरेले पार्टीमध्ये एन्जॉय, माझ्याकडे कोणीच लक्ष नाही. बघितलं मी आताच मध्यंतरी गेलो होतो.
ते तिथे कोणी लक्ष देत नाही. आणि ती गेल्यानंतर लग्न झाल्यानंतर ती बाई जी माऊली ती ठेवून देते, त्याला कोणी पूजा करत नाही, कपडे घालत नाही, नावाला ते शोकेसमध्ये राहते. तर अजिबात नाही. म्हणून शास्त्र सांगतंय की या 3 लोकांच्या याच्यानुसारच तुम्ही तिची विधी केली पाहिजे. आता विधी प्राणप्रतिष्ठा कशी केली पाहिजे घरामध्ये लड्डूगोपालची? सर्वप्रथम तुम्ही जेव्हा असे विग्रह आणले तुम्हाला तुमच्या घरी, तुम्हाला तुमच्या मातापित्यांनी दिले किंवा तुमच्या गुरूंनी दिले किंवा एका वरिष्ठ वैष्णवांनी दिले, तेव्हा तुम्ही त्यांचं वेलकमिंग करायचं असतं. प्राणप्रतिष्ठा नाही, वेलकमिंग म्हणजे भगवंता तुम्ही आमच्या घरात या आणि आमची सेवा स्वीकार करा. शास्त्र सांगतंय की जर तुम्ही एखादी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आणि 3 दिवस पूजा नाही केली तर 3 दिवसानंतर प्राण निघून जातो. पण इस्कॉनमध्ये वेलकम केलं जातं, स्वागत केलं जातं. का? तो साधक एवढी भक्ती करतो, एवढी सेवा करतो त्या राधाकृष्णाची, लड्डूगोपालची. भगवंत म्हणतात की हा भक्त एवढी सेवा करतोय, आता मला सेवा घ्यायला जावा लागेल. म्हणून आपल्याकडे काय केलं जाते? स्वागत समान. तर स्वागत करताना पहिले एक चांगला शुभ मुहूर्त बघायचा. त्या शुभ मुहूर्त असं नाही कोण्या टायमाला मुहूर्त बघायचा. त्याच्यानंतर गोपालला जे पंचगव्य आहेत, दूध, दही, साखरेचं पाणी, मध, त्याच्यानंतर तूप, 5 गोष्टी, गंगाजल आणि काही औषधी, त्यांना अभिषेक घातला पाहिजे. हे घातल्यानंतर त्याच्यामध्ये विशेष करून ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा गोपाळ कृष्ण किंवा बाळकृष्णाचा मंत्राचा जप केला पाहिजे. की आता समजा तुम्ही मूर्ती घातला पण एखाद्याला आवाज दिल्यानंतर, आता मी जर म्हटला की अद्वैत इकडे किंवा वीर इकडे, तर नाव दिल्यानंतर काय करतात ते दोन्ही बाळ माझ्याकडे पाहते ना, तसंच भगवंत बोलताना त्या साधकाने, त्या परिवारानं, त्या जे काही तो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना तो नाम जप केला पाहिजे. तर एवढा नाम जप केल्यानंतर भगवंत बघतात कोण भक्त काय करतो बा, तर ते बघतात की ह्या ठिकाणी माझ्या विग्रहांचं स्वागत केलं जात आहे, तर आता मी गेलं पाहिजे. म्हणजे विग्रहाला तुम्हाला बोलवायचं असेल तर मंत्राद्वारे आमंत्रित केलं पाहिजे. म्हणजे विग्रह पण आणि मंत्र हे दोघे एकत्र आले तर त्याच्यामध्ये मग ती सेवा सोपी जाते. त्याच्यानंतर त्यांना सुंदर उपटन, त्याच्यानंतर तिळाचा पेस्ट, तेल, त्याच्यानंतर ह्या ज्या गोष्टी त्या अर्पण केल्या पाहिजे. त्यानंतर फुलाची माळा, पुन्हा ड्रायफ्रूटची माळा अर्पण केली पाहिजे. चंदनाचं पेस्ट अर्पण केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुळशी दल पत्र अर्पण केलं पाहिजे. त्यानंतर भगवंताला गोड पदार्थ अर्पण केला पाहिजे. कसा गोड पदार्थ? आता लड्डूगोपालला कोणी मी बऱ्याच वेळा लोक पाहिले ते 2-4 काजू बदाम ठेवून देतात, खडीसाखर ठेवतात, खा कृष्ण. किंवा काही ठिकाणी गरम गरम चहा किंवा गरम गरम, आता थंडीचे दिवस होते, भगवंता तुम्ही थम्सअप प्या मी पण पितो, तुम्ही पण सेवन प्या मी पण पितो, नाही चालत. तर जसं लहान बाळाला, आता तुमच्याकडे लहान बाळ आहे 1 वर्षाचा आत, तर तुम्ही त्याला काही खाऊ घालतात का? नाही. आता जसं माझ्या घरी माझे भाऊज आहे, त्या माझ्या पुतण्याला तांदळाची पेज आणि ते मूगडाळीची पेज खाऊ घालते. म्हणजे तो काय 6-7 महिन्याचा झालेला आहे. तर म्हटलं या बाळाला किती नाजूकपणे खाऊ घातलं जातं. तसंच आपण लड्डू गोपालची वर्शिप करताना त्यांना आवडणारे पदार्थ कोणते? 3 गोष्टी. म्हणून सकाळी जेव्हा आपल्या मंदिरामध्ये तुम्ही चरणामृत घेता तर लोणी दिल्या जाते. तर लोणी का? तर सकाळी भगवंत उठल्या उठल्या तिखट खात नाहीत, तर लोणी आणि दूध खातात. तर भगवंताला लड्डू गोपालला तुम्ही सकाळी सकाळी काय दिलं पाहिजे? बटर दिलं पाहिजे, लोणी, माखन. आणि ते बी कसं माखन असलं पाहिजे? मिश्री म्हणजे साधं साखर नसली पाहिजे, खडीसाखरचा पावडर, जाड खडीसाखर माहिती ना तुम्हाला, त्याचं पावडर घालून त्याच्यात लोणी करायचं आणि ते लोणी भगवंता. लोणी नसेल तुमच्याकडे तर दह्यामध्ये सुद्धा तुम्ही काय करायचं? मिश्री घालायची, साखर घालायची, खडीसाखर, ते दिलं पाहिजे. दूध कसं? गरम गरम नाही, तर गरम थंड नॉर्मल जे बाळाला तुम्ही खाऊ घालतात तसं एका वाटीमध्ये ते दूध ठेवलं पाहिजे. आणि मग असं केल्यानंतर त्यांना शृंगार केला पाहिजे, भोगला अर्पण केला पाहिजे. असं हा दैनंदिन क्रिया असली पाहिजे तुमच्या लड्डू गोपालची. म्हणजे प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर रोज सकाळी त्यांना स्नान घालणं, भोग लावणं, त्यांचा ड्रेस चेंज करणं. हे तर किती वेळा केलं पाहिजे ड्रेस?
तर दिवसातून 4 वेळा केला पाहिजे. तुमचं बाळ बघा सारखं कंटिन्यू सुसू करतं ना, आई चड्डी बदलत राहते त्याची, हां डायपर बदलत राहते किंवा त्याचं सगळं ए टू झेड सेम प्रोसिजर जशी लहान बाळाची आहे ती सेम प्रोसिजर लड्डू गोपालची आहे. ते म्हणतात ते काय मूर्ती आहे, तुम्ही काय डोक्यात बोलतात, आम्हाला काही कळना, कुठं वेळ आहे, दिवसभर मोबाईलमध्ये एवढं काम आहे की आजकाल माना वाकड्या झाल्यात लोकांच्या. अरे वरती बघ भाऊ, आम्ही आलोय वरती बघ. नाही, लड्डू गोपाल आणण्याच्या पहिले ते विचार केला पाहिजे. तर ते म्हणतात प्रभूजी हा विषय का उठवला तुम्ही आजकाल, गेल्या 2 दिवसात मला लय प्रश्न विचारले, त्याच्यावर मी हे प्रवचन देतोय. तर हे केलं पाहिजे. मग आता मध्य सेवा कशी केली पाहिजे, सकाळची झाली दिनचर्या, त्याच्यानंतर भगवंताला दुपारा दही भात, लोणी भात किंवा माखन मिश्रीचा भात, त्याच्यामध्ये डाळ कोणती सात्विक डाळ अर्पण केली पाहिजे. सुगंधित नाही का विविध प्रकारचे रस अर्पण केले पाहिजे. आणि असं प्रसाद नाही का लड्डू गोपाला अर्पण केलं पाहिजे. त्याच्यामध्ये विशेष करून संध्याकाळी भजन कीर्तन आणि वस्त्र बदलता आले तर ठीक. काही लोक पाहिलं आठवड्याला बदलतात. रोज लड्डू किती टाइम लागतो लड्डू गोपालला, हार्डली 3-4 मिनटं लागतात. ते बदललं पाहिजे. आणि सायंकाळी आरती, पहिले भोग लावायचा आणि मग आरती करायची. आरती कशी लड्डू गोपालची, एक वात, पहिले एक अगरबत्ती, एक वात तुपाची, त्याला पंथी म्हणतात आपल्याकडे, काय म्हणतात, वातीचा, आलं लक्षात तुमच्या, हां ते अर्पण केली पाहिजे. तुळशी पत्र आणि दीपदान करायचा. आणि मग भगवंताला झोपायला नाही का बेड असली पाहिजे लड्डू गोपालला. नाही तर आपण मस्त गादीवर पलंगावर असे पाय पसरून झोपलो आणि भगवान लड्डू गोपाल म्हणे कंबर वाकडं झालंय भक्ताच्या घरी, दिवसभर खाऊ घातलं नाही, झोपू घातलं नाही, कसं थांबायचं याच्या घरी. समजा ते एखादा गेस्ट आला तुमच्याकडे आणि तुम्ही त्याची काळजीच घेतली नाही तर ते काय म्हणेन, भाऊ मी जातो, तुला तुझं घर आणि तू. तसंच भगवंत म्हणे या घरात थांबायचं नाही. मग ते लड्डू गोपाल नावाला मूर्ती राहते. तर हे असं केलं पाहिजे. आणि मग याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं शास्त्र सांगतं स्कंद पुराण, न तू भाव विना पूजा करोती फलदायिनी. जर ती पूजा करताना तुमच्यामध्ये भाव नसेल तर तुम्हाला त्याचं फळ भेटत नाही. स्कंद पुराण, न तू भाव विना पूजा करोती फलदायिनी. जर तुमच्यामध्ये भाव नसेल त्याचं फळ तुम्हाला प्राप्त भेटू शकत नाही. मुद्दाम तो श्लोक कोट करून आणला मी. नाही तर चला बा माझे भाव नाही, चालू आहे लड्डू गोपाल करू, नाही. भाव आहे का तुमचा, भाव असेल तर करा. तर भावामध्ये आणि कसं केली पाहिजे, भाव कसा असला पाहिजे की जसं माझं बाळ आहे, मी त्या बाळाची जशी काळजी करते तसंच मी ह्या लड्डू गोपालची काय केले पाहिजे काळजी. म्हणून मी लड्डू गोपाल नाही, आमच्याकडे जेवढे काही भक्ताने लड्डू गोपाल घेतलेले त्यांचे नाव ठेवलेत मी. देवकीनंदन, यशोदानंदन किंवा यशोदा तनय, असे नावं ठेवलेली आहेत. लाला असे नावं ठेवले. लड्डू गोपाल, लड्डू भगवंत मध्ये मी लड्डू नेहमीच खातो, ते हातात लड्डू ठेवलेलं. तर असे नावं ठेवलेले आहेत भगवंताचे. त्या नावानं भगवंताला, कारण भगवंताला त्यांच्या भक्ताला सोबतून जर नाव दिलं ना तो खूप आवडते. जसं आमच्या गावाकडे नाही का आडनावून देतात. आता एक उदाहरण देतो, तेजेसची आई इकडे या किंवा वीरची आई इकडे या किंवा वीरचे वडील पप्पा इकडे या. एक कॉमन आपण बघतोच ना, म्हणजे त्या मुलाचं नाव घेऊन त्याच्या व्यक्तीला आवाज दिला तर ते काय व्यक्ती काय म्हणे, अरे माझं मुलावरून मला आवाज दिला जातो. तसंच भगवंताला त्यांच्या प्रिय भक्ताचे, यशोदा किंवा नंद बाबा, नंद दुलाल, आपल्या एका माझ्या पाटील माताजींच्या घरी ना नंद दुलाल. तर ह्या विग्रहांना तसं नाव असलं पाहिजे, त्या नावानंच भगवंताला पुकारलं पाहिजे. आणि म्हणून आता याच्यामध्ये काही नियम आहेत. सगळ्यात महत्त्वाचं की भगवंताला स्वच्छ वस्त्र अर्पण करायचे, मळके नाही. मी एक ठिकाणी पाहिलं, एक दत्ताचं मंदिर होतं, तिथला जो पुजारी होता ना, काय म्हणावं मला त्याला, काय म्हणून, म्हणजे दत्ताला रोज अभिषेक घालायचा, कपडे काढायचा दत्तांचे, अभिषेक घालायचा आणि त्याच दत्ताचे कपड्यानं अंग पुसायचा आणि तेच कपडे पुन्हा दत्ताला घालायचा. म्हणजे काही ताळमेळ, नावाला तू करायचा मूर्ती पूजा. बरं काही बोलता येत नाही, आपण बोलावं तर म्हणजे तू कले शहाणा आहे का, तर बोल ठीक आहे तूच कर बाबा काय करायचं. तर तसं नाही, स्वच्छ वस्त्र अर्पण केले पाहिजे. दुसरं, अलंकार त्यांना अर्पण का, अलंकार नाजूक असले पाहिजे. तिसरी गोष्ट, शक्यतो अन्न
प्रसाद हा तुम्ही स्वतः तयार केलेला अर्पण करायचा असतो. बाहेरच्या मिठाई की दीपोळीचा फराळ झालंय, कृष्ण तू पण खाय मी पण खाते, तर चालत नाही. किंवा तुम्ही म्हणले आता आमच्याकडे अतुल दूध डेअरीवाला आहे, नाहीतर इथं कोणते डेअरी असेल तुम्हाला माहीत नव्हत्या, तिथलं मी लोणी आणते. आता आमच्याकडे माताजी म्हणले प्रभूजी मी आठवड्याला पावशेर घेऊन येते, रोज कृष्णाला एवढं खाऊ घालते. भाई तू घरचं करून खाऊ घाल ना. कृष्ण बाहेर लोणी का चोरायचे? तर दाशी बनवायची म्हणून भगवंत बाहेर चोऱ्या करायचे. मग दुपाळीच्या दिवशी यशोदामाईनं पाहिलं की कृष्ण चोऱ्या खातो, याचा अर्थ त्याला आवडत नाही, आपण स्वतः करून जेव्हा याला अर्पण करू ते खाईन प्रेमानं. म्हणून यशोदामाई काय करू लागली, दामोदर लीला जी घडली तर कृष्णाला स्वतःहून करू लागला. दासीनं काय लागलं, दासीशी ग्रह म्हणजे ग्रह कार्यामध्ये लावून दिले. मग जर तुम्ही दासीसारखं बनवत राहिलं तर यश कृष्ण म्हणे नको, आपण बाहेरच्या चोऱ्या करून खाऊ, घरीच भेटत नाही क्वालिटीचं, तर मग जिथं भेटतं तिथं तर खाऊन घेऊ. तर ह्या केलेले. त्याच्यानंतर विशेष करून सेवा करताना शुद्ध मन, वाणी आणि देह स्वच्छता राखावी. विशेष करून आपली आंतरिक आणि मनाची स्वच्छता, स्वच्छ कपडे असले पाहिजे. मी काही पाहिले शर्ट पॅन्ट चालत नाही, कारण तुम्ही वॉशरूमला जातात किंवा लेडीज तेच कपडे नाही का. तुम्ही काही ठिकाणी पाहिलं परफ्यूम मारतात लोक, का तर आठवडाभर जीन्स पॅन्ट धुतलेली कळत नाही, किंवा पंजाबी ड्रेस असो तो रोज बदलायचा. म्हणजे लय आळशी लोक आहेत. आमच्याकडे एकदा वस्त्र स्वच्छ असतात, पण आपल्या संपर्कात आल्यानंतर घाण होतात. ते वस्त्र कोणते चांगले राहतात, पण आपण एवढे घाणेरडे येतात की आपल्या टचमध्ये जो कोणी आला तो खराबच होतो. रात्री गुलाबजाम खा, समोसे खा, सकाळी काय अवस्था होते त्याची संपर्कात आल्यानंतर. म्हणजे वस्तू वाईट नाही तर वाईट कोण आहे, आपण आहेत. तर आपल्या संपर्क आल्यानंतर आपण स्वच्छ. त्याच्यानंतर पूजास्थळ नेहमी स्वच्छ पाहिजे. मी एकाच्या घरी गेलो होतो, तिथं कपडे टाकले, तिथंच अगरबत्ती, त्याच्यावरती वात, सगळं तेल सांडलंय. असं 2-3 दिवस त्यांच्या घरात थांबलो होतो मी कार्यक्रमानिमित्तानं. दया आली, ते जगन्नाथ होते, बलदेव होते. ते प्रभूजी रविवारी मी ज्या दिवशी निघायचं त्या दिवशी वस्त्र घेतले त्यांनी, सकाळी 2 मिनिटाच्या आत त्यांनी वर्शिप केली. तर मला त्यावेळेस प्रश्न पडला का रे, जे विग्रह आहेत, हां पुढे या थोडं सगळं, तर नित्य नियमाने तुम्ही तेवढा वेळ काढून ते स्वच्छता ठेवली पाहिजे. म्हणजे असं म्हटलं जात आहे, क्लिनिनेस इज द नेक्स्ट गॉडलीनेस. एक स्लोगन आहे की स्वच्छतेनंतर भगवंत तुमच्याकडे, स्वच्छता नसेल तर भगवंत नाही. नंतर मग मला त्यांना काही मी सांगितलं नाही, त्यांना बोलू नाही, पण त्यांच्या ते मूर्ती पाहिल्यानंतर ज्यांच्याकडे चांगली सेवा होती त्यांच्या मूर्तीतून नाही का तेजस्वीपणा बाहेर पडतो, लुक बाहेर पडतो, ब्युटी बाहेर पडते. आता मी एका आमच्याकडे भक्त येतं, ते रोज लड्डू गोपालचे त्यांचा मुलगा वर्शिप करतो. त्याने महिन्याचे 30 दिवस ड्रेस घातले, तो खूप सजवतो चांगलं, तर त्यांच्या लड्डू गोपालचं एफलजन्स वाढते. म्हणून बघा इस्कॉनच्या कोणत्याही मूर्त्या जेव्हा तुम्ही पाहतात ना त्यांच्यामध्ये ब्युटी दिसते. आणि तेच राधाकृष्ण लोक दुसरीकडे बघा तिथं वर्शिप होत नाही, तर त्यांचा चेहरा सुकलेला जातो. जसं प्रभुपाद जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये गेले, तो गोपीनाथचं दर्शन घेतल्यानंतर टेम्पल प्रेसिडेंटला म्हटले की भगवंत नाराज आहेत, काय कारण आहे? तर म्हणजे काय कारण आहे, म्हणजे याचा अर्थ भगवंताची सेवा प्रॉपर होत नाही, यांना भोग लागल्या जात नाही, यांचा आराम होत नाही. म्हणजे शुद्ध भक्ताला कळतंय भगवंत, पण जे भौतिकवादी असतात ना ते विचार करतात की ही मूर्ती ना दगडाची आहे, ही मूर्ती ना धातूची आहे, तर त्यासाठी ती धातूची दगडाचीच मूर्ती राहते, कारण भौतिकवाद. पण ज्यांचं हृदय शुद्ध अंतकरणाचं होतं आहे त्याला भगवंत त्या मूर्तीतून आदान प्रदान करतात. मग कसं, तुम्हाला गलीतला मारुती पावत नाही, खुलताबागचा पावतो. गलीतले विठ्ठल रुक्माई पावत नाही, पंढरपूरचे पावतात. गलीतला गणपती पावत नाही, लालबागचा पावतो. असं का? पंढरपूरचे पांडुरंग पावतात, आपल्या गलीत पांडुरंग पावत नाहीत का हो? का? तर तिथं तुमची भावना नाही, तिथं वर्शिप होत नाही, त्या विग्रहामध्ये ते प्राण नसतात, त्यामुळं गडबड होणं. म्हणून आपल्या घरामध्ये शास्त्रांत 2 लोकांना खुश ठेवायचं, एक तुमचे पित्र आणि तुमचं दैवत. आपल्याला दैवत कधी आठवतात माहिती आहे का? लग्न कार्य असले की देवता निघतात आणि एकदाच नाचवतात त्यांना, नाहीतर त्या होळीच्या नंतर. बाकी 12 महिने ते बिचारे 2 खडी साखर शेंगदाण्यामध्येच पोट भरून जातात. तुम्हाला वाट्या बी कुठून भेटतात देव जाणे बुवा. शोधून लोक वाट्या आणतात आणि एवढाच गिलास.
देव बी म्हणे भाऊ लय मोठे उपकार केले माझ्यावर कुठून तुला भेटले. तर नाही, लड्डू गोपालला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुळशीपत्र ठेवा. लड्डू गोपालला स्पर्श करण्यापर्यंत स्वच्छ हात धुतले पाहिजे. आणि मग ते म्हणतात की नारदी पुराण म्हणतात असुचिर पूजे देवम न यस्य फलप्रदा. जिथं स्वच्छता नसेल तिथं त्याला फळ प्राप्त होत नाही. मग आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आता नियम काय येतं, लड्डू गोपालचे निश्चित नियम आहेत. आता हे नियम ध्यानपूर्वक आहे का. पहिली गोष्ट, आंघोळ न करता गोपालाला स्पर्श करू नये. मानसिक धर्माच्या काळामध्ये स्त्रियांनी सेवा करू नये ही काळजी स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून आहे. म्हणजे अजिबात तिथं त्या लड्डू गोपालला करायची नाही. तुमच्या घरामध्ये मुलगी असेल किंवा लहान मुलगा असेल किंवा प्रभूजी असेल तर त्यांच्याकडून ती वर्शिप करून घ्यायचं स्त्रियांसाठी. आणि जर सुतक काळ असेल तुमच्याकडे, सुतक काळ असतो ना, त्या सुतक काळामध्ये तुमच्याकडे सोयरे धायरे किंवा पाहुणे येतात तर त्यांच्याकडून करून घेतले पाहिजे. किंवा शेजारच्या कोणी असेल आजूबाजूला तर त्यांच्याकडून ते वर्शिप करून घ्यायचं. माणसाचं काय होतं, देवपूजा शास्त्रामध्ये देवपूजाला मना केलेलं आहे, पण जप करायला ग्रंथ वाचायला नियम नाहीत. पण लड्डू गोपालची सेवा करताना शेजाऱ्याला सांगायचं भाऊ आमच्याकडे सुतक पडलंय, हे घेऊन जा आणि तुम्ही त्यांची काय करा, सेवा करा. जसं आता आमच्याकडे बरेच भक्त यात्रेला जातात ना, राधा मनोहर एका भक्तांच्या घरी किंवा जगन्नाथ बलदेव सुभद्रा किंवा ज्यांच्याकडे जे विग्रह असतात ते काय करतात, सुखदुःखामध्ये सुतकामध्ये किंवा बाळातींच्या काळामध्ये किंवा यात्रेमध्ये भक्ताकडे आम्ही पाठवतो. कारण की आमच्याकडे भक्तांना नाही का लड्डू मोठे विग्रह आणले, पण नंतर जेव्हा मी नियमावली वाचली माझ्या अंगाचं थरका फुटलं. मी कसं काय म्हटलं या माणसाला की राधाकृष्ण घेऊन ये. मग प्रभूजीकडे गेलो, म्हणलं प्रभूजी काय करू. बरं त्याने छोटे घेतले ना, लय मोठे घेतले, ते उचलायचं म्हणलं तर आपला जीव जातो. पण प्रभूजी म्हटले आता काय करा, कारण त्याचे रिॲक्शन्स जे रेकमेंड करतात त्यांना ते लागते. एवढं सोपं नाही आहे. म्हणजे शास्त्र सांगतं 3 लोकांपासून सावध राहिलं पाहिजे, गुरु, अग्नी आणि आरची विग्रह. अग्नीचे जास्त खेळतात तर चटकी देईन आणि गुरुच्या जवळ राहिले तर दोष पाहतात. तसंच विग्रहांना चिपली घेतात तर गडबड होणार. तर हे राहिलं पाहिजे. दुसरं म्हणजे नियम पाळायचे. स्वच्छता, अन्न करताना किंवा नैवेद्य बनवणं, शारीरिक आणि मानसिक शुद्धता खूप आवश्यक आहे लड्डू गोपालच्या बाबतीत. त्यानंतर निषिद्ध पदार्थ अर्पण करू नये. भगवंताला विशेष करून कांदा, लसण, मद्य, मासे, त्याच्यानंतर मशरूम, तंबाखू, चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स हे अजिबात करायचं नाही. मी पाहिलं ट्रेनमध्ये लोक ते नॉर्थ इंडियन टोपल्यामध्ये आपलं एक हे राहते बास्केट, त्यामध्ये चहा अर्पण करतील. लड्डू गोपाल तर को भेल खाना है, भेल खाना है, हां तू भेल खा ले. त्यात मस्त कांदा टाकून तो भाईसाहेब नाही का लिंबू पिळून नाक पुसून नाही का भेळ देतो. वेपर्स घेतात त्याला खाऊ घालतात, कोल्ड्रिंक्स घेतात. लड्डू गोपाल तुम्ही खाओ. म्हणजे तुम्ही त्याला काय केलं, चिफली करून टाकलंय. बऱ्याच लोक त्या बास्केटमध्ये घेऊन फिरतात. अरे ते काय तुम्हाला खेळणं वाटलं काय, कुठं घेऊन चालणार. मी एक ठिकाणी लिटरली पाहिलं, मी 2 ठिकाणी पाहिलं, ती लेडीज टॉयलेट बाथरूमच्या बाहेर नाही का तिथं ते बास्केट ठेवलं आणि ती वॉशरूमला गेली आणि मी तिथंच होतो. आणि ते तसंच ते स्वच्छता काय ना, त्या लड्डू गोपाला तसंच उचललं. म्हणजे तुम्ही पुण्य करताय का पाप करताय हे त्यांना कळत नाही. त्या ट्रेनमध्ये आम्ही काय प्रवास करीत असताना ते लड्डू गोपालची बास्केट कुठे ठेवली, वरती ते फॅन असतात ना, त्या फॅनवर लड्डू गोपालला बांधून ठेवले आणि ते फॅन जोरात चालू आहे. लड्डू गोपाल बी टेन्शन असेल, भक्त तर गाढ झोपला आणि मला कुठं अटकून ठेवलंय बुवा बरं. आणि तिथं त्याच्या बाजूला दुसऱ्या फॅनवर एकानं बूट बांधून ठेवलेत, खाली ठेवले तर लोक चोरून नेते म्हणून. तुम्ही बघितलं असं रेल्वेतला हे बारीक माझा अनुभव आहे. दुसरं एक ठिकाणी मी पाहिलं लड्डू गोपाल कुठे ठेवले, ती लेडी झोपली, तिच्या गुडघ्याजवळ नाही का ते लड्डू गोपाल नाही का वरती बांधून ठेवलेले. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही त्या लड्डू गोपालला फार चिपली करून टाकले, तर तसं नाही चालत. तर हे भगवंताला हे पदार्थ अर्पण करू नये. चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स, भेळ नाही. ते लहान बाळ आहे, लहान बाळाचं खाद्य त्यांना तसंच दिलं पाहिजे. जे तुम्ही लहान बाळाला देतात तेच खाद्य तुम्ही लड्डू गोपालला दिलं पाहिजे. विशेष करून सत्वगुणाचे दूध, दही, तूप, साखर, फळे, फळांचे ज्यूस, धान्य यावर नैवेद्य, जसा शिरा,
असे पदार्थ भगवान लड्डूगोपाला अर्पण केले पाहिजे इथे दिले. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ते सेवा करताना श्रद्धा आणि भावाशिव जर सेवा केली तर निष्फळ ठरते. म्हणून शास्त्र सांगतंय सेवा कर्तव्य म्हणून नाही करायची, तर सेवा प्रेमानं करायची. कर्तव्य म्हणजे काय, चला बा आणलेत आपल्या घरात ठेवले जरा वर्शिप करू, नाही. ड्युटी म्हणून करू नका. ड्युटी म्हणजे ड्युटी कुठं करायची असते, जिथे तुम्हाला सॅलरी भेटते तिथे ड्युटी करायची असते. आणि घरात जिम्मेदारी, रिस्पॉन्सिबिलिटी, हे माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की भगवंताची मला प्रॉपर सेवा कर. जर होत नसेल तर करू नये. तर हे दिल्यानंतर घाईघाईत रागाच्या भरात कंटाळल्या अवस्थात किंवा पूजा करणे टाळावे. म्हणजे घाईघाई चला ठेवलं नाही. त्याच्यानंतर कंटाळा रागाच्या भरात काय घरात भांडणं करतो ना, एक साईडला खाय कृष्ण तू बी खाय मी भांडते इकडं, नाही चालत. तर तुम्हाला प्रेमानं. त्याच्यानंतर गोपाळला मूर्ती खेळणे समजू नये, हाताळताना गंभीरपणे त्याला हाताळलं पाहिजे. मी इंद्रनगरमध्ये मागच्या 2-3 महिन्यापूर्वी एका कार्यक्रमाला जातो आमच्या जगन्नाथ. तिथं 2 मुली येतात त्या सत्संगाला. त्यांचे आई वडील ते कौतुकानं मला सांगतात, आमचे पोरीतनं शाळेत जाताना लड्डू गोपालला घेऊन जातात आणि लड्डू गोपाल जे खेळतात हे सोबत आले. ते एवढंच चिरगुट घ्यायचं, त्या कृष्णाला लड्डू एकदा पालथं करते, उरतं करते, पुन्हा ती खेळता खाली ठेवते, पुन्हा डोक्यावर घेते. त्या लड्डू गोपालला बी टेन्शन आलं असं ना बाबा. आणि आई बाबा म्हणतात बघा ना प्रभूजी आता काय बघू, म्हटलं तुमच्याकडे बघू की यांच्याकडे बघू. आणि आता त्या मंदिरात घेऊन आले, एवढाच कपडा मळका, ते लड्डू गोपाला ती पोरगी खेळती, दोन्ही पण किती प्रेम आहे. 1 महिना तर गायब झाले ते विषय. मी सांगणार होतो की अहो असं नाही चालत. तुम्ही लोकांचं अनुकरण नाही केलं पाहिजे की तुम्ही त्याला कुठं बसवतात, कुठं ठेवतात. जिथं चप्पलाचं स्टँड, आता प्रसाद घेताना मी पाहिलं आमच्या मंदिरामध्ये, ते आली पुन्हा एक फॅमिली, जिथं चप्पल काढलं तिथं त्या लड्डू गोपाला ठेवून ते खातात भात. खरकाटे हातानं त्याला हात लावतात. बाथरूमला जाताना नाही का ते खिशात टाकायचं आणि पुन्हा बाथरूमला जायचं. नाही चालत बाबा, हे निश्चित आहे. म्हणून कंटाळून नाही करायचं, तर प्रेमाने केलं पाहिजे. शास्त्र सांगते पद्मपुराणामध्ये मूर्तीला दुर्लक्ष करणं निषिद्ध आहे. य पूजिता देवम विस्मर्त तसा दोष भाकम. पद्मपुराण दोष भाग लागतो त्या व्यक्तीला. म्हणून हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं शुचोर देश तम पूजा कुर्यत. हरिभक्तिविलासामध्ये सांगितलं पवित्र आणि खराब दूषित वातावरणामध्ये सेवा करू नये, हे शास्त्राचं मत आहे. तर शास्त्राची पूजा करताना विशेष करून भगवंताला कुठे ठेवले पाहिजे, गोपाळाची मूर्ती स्वयंपाकघरात ठेवू नये, स्नानघरात ठेवू नये, शयन कक्षात अजिबात ठेवू नये जिथं तुम्ही शयन करतात. पूजेच्या जागी पादत्राणे, मोबाईल एवढा पवित्र झालेला आहे. समसमभूमीत जातो, टॉयलेटमध्ये जातो, बेडरूममध्ये जातो, तरी पवित्र राहतो तो. एकमेव या जगातलं पवित्र वस्तू कोणती असेल तो मोबाईल, बाकी काहीच नाही. म्हणून आम्हाला DT किचनमध्ये जाताना स्ट्रिक्टली सांगितलं जातं मोबाईल बाहेर ठेवा. एकच आमच्या सर्व्हिसिंगचा मोबाईल तिथं असतो, प्रवचन आम्ही त्याच्यावर ऐकत असतो. अजिबात मोबाईल नाही. कुठं ठेवतो ते फ्रीजच्या वरती. म्हणजे या जगातले पवित्र वस्तू कोणती असेल, मोबाईल. सगळीकडे फिरून जाते तरी पवित्र राहते ती, तर चालत नाही. हां, तर TV, मोबाईल आणि गोंधळल्या ठिकाणी भगवंता. आम्ही एक ठिकाणी पाहिलं, लोक देवाला कुठं ठेवतात माहिती आहे का, जिथं जागा काही कामाची नाही तिथं ठेवतात, जिन्याच्या खाली. आणि TV कुठं ठेवतात, मेन हॉलमध्ये. वा रे वा. म्हणजे इथं का ठेवले प्रभूजी, जागा होती भगवंत साईडला आडोशाला, काय बोलायचं आता. तर नाही चालत. मोठा बंगला आहे त्यांचा गंगापूर रोडला. आणि TV बघताना होम थिएटरमध्ये 4 स्क्रीन मी पहिल्यांदा पाहिले. म्हणजे 4 स्क्रीन म्हणजे आई वेगळी स्क्रीन पाहते, मुलगा त्यांचं कार्टून बघतो, आणि त्याचे वडील सासरे ते बातम्या बघत बसतात. तर मला प्रश्न पडलाय, 4हीचा आवाज कसा ऐकत असतील ते. म्हणजे प्रभूजी आजकाल नवीन सिस्टम आली ब्ल्यूटूथ कनेक्ट करण्याची. हां, तुला माहिती वाटतं. हां, तर तो तर ज्याचं त्याचं ऐकतो. आणि त्या देवारा कुठं, जिन्याच्या खाली. तो जिना बी कसा असा तिरपा असा ठेवलेला आहे, म्हणजे 2 असं वेगळ्या पद्धतीने ठेवलेला आहे. तो तिथं ठेवलेला आहे आणि त्याच्यावर येता जातात. म्हणून देवाऱ्याच्या वरती कोणतंही हे नसलं पाहिजे, रौदळ नसली पाहिजे. त्याला कसं असलं पाहिजे, मोकळं असलं पाहिजे. आणि हे करताना, पूजा अर्चा करताना विशेष करून
जेव्हा तुम्ही लड्डू गोपालची सेवा करता, वैराग्य भावाने स्वार्थी भावना नसली पाहिजे की बाबा मी पूजा अर्थाने यश पैसा मान सन्मान मिळवण्यासाठी नसले पाहिजे, तर लड्डू गोपालची सेवा करण्यासाठी मला भगवत प्राप्ती ह्या भावना असली पाहिजे. बरेच भागवत कथाकार लड्डू गोपालला घेऊन फिरतात, भागवत कथेमध्ये ते पुढे ठेवतात, येताना लय डोलत आणतात, लोक दक्षिणा टाकतात, पाया पाडतात, जाताना बी ते असं घेऊन जाणार. मग जेव्हा तुम्ही त्यांच्या रूममध्ये जातात ना, मी माझ्या गावात पाहिले, तो महाराज अशा ठोकर माळा घातल्या होत्या जाड्या, जाताना लड्डू गोपाल, बाप रे बाप, असं वाटलं काय शुद्ध भक्ती, मला पण डोळ्यात अश्रू. पण गेल्यानंतर त्या भाऊनं खिडकीत असं ठेवून दिलंय, त्याला काही भोग नाही, त्याला काही अभिषेक नाही, खाली तो जाण्याच्या पहिले ड्रेस चेंज करायचं का, लोकांना वाटलं पाहिजे की महाराज. तर ते पैसा कमवण्याचं साधन नाहीये, शोपीस नाहीये, लोकांना दाखवण्यासाठी नाहीये. तर ते लड्डू गोपालजी तुमचं व्यक्तिगत संबंध स्थापित करण्यासाठी आहे. टोकरीमध्ये बास्केटमध्ये घेऊन तुमची भक्ती दाखवण्यासाठी नाहीये. तुम्ही कोणाला दाखवतात भक्ती, कोण पाहते तुमच्या भक्तीला? तुमची भक्ती घरी गेल्यानंतर तुमचे स्वभाव कळतात ना लोकांना, गलीत कसा वागतो, घरात कसा वागतो, आणि टोकरी घेऊन तर दुनियादारी फिरतो नाही. भक्ती म्हणजे तुम्हाला व्यक्तिगत कृष्णाशी कनेक्ट करता आलं पाहिजे. लक्षात येतं ना तुमच्या? अशा पद्धतीने केलं पाहिजे. आणि धन संतती कीर्तीसाठी नाही तर प्रेमाचा अनुभव करण्यासाठी. आता याच्यामध्ये आणखी नियम, मूर्ती जर तुटलेली असेल किंवा फुटलेली असेल किंवा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर त्याला मूर्तीला लड्डू गोपालची नेहमी जिवंत रूप माटलं पाहिजे. जर याच्यामध्ये भग्न अवस्था झाली असेल तर ती एक तर विसर्जित करू शकतात किंवा तुम्ही त्याला बदलू शकतात. आता याच्या एक घटना इस्कॉनमध्ये अशी झालेली आहे, एक विग्रहांना थोडंसं किंचित कट झालं होतं, त्याच्यावर खूप वादम उठलं होतं. मग ही घटना भक्तिचारू महाराजाकडे गेली आणि महाराजाला विचारलं की ही मूर्ती खूप जुनी आहे, राधाकृष्ण आहेत, आणि आता काय करायचं बाबा, याला प्राणप्रतिष्ठा करावं तर पुन्हा आणावं लागेल, पुन्हा मूर्तीमधला फरक होऊन जाईल. तर त्यांना मग धर्माचं तत्व काय, मोठमोठ्या विद्वानाला विचारलं. महाराजांना साधा सिंपल प्रिन्सिपल दिला. म्हणले इन केस तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला किंवा बाळाला जखम झाली किंवा बोट कापलं तर तुम्ही काय करतात? बदलून घेतात का तुम्ही? एखादा टंगडं तुटलं, चला दुसरा बदलून घेऊ बा, नाही, जे आहे ते कंटिन्यू करतात. तसंच म्हणायचं. मग त्याने एक घटना सांगितली, कोणती? जसं भगवंत एक दिवस फळ कापत बोट कापलं आणि द्रौपदीने काय केलं, आपले पल्लू काढून फाडला. तसंच भगवंताला तीच वर्शिप करीत राहा. आणि ते आहे ऑस्ट्रेलियाच्या पर्थमधले राधा गोपीनाथजी विग्रह, फेमस. त्याचं थोडंसं किंचित काहीतरी हे झालं होतं, तर त्याला बदलू शकतात. गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही नवीन करू शकतात. दुसरं म्हणजे मूर्ती फेकणे टाळले पाहिजे, दुर्लक्ष अपराध टाळला पाहिजे. आणि तुळशी पूजाविना ती काय आहे, तुळशी पत्र एकम हरिर भक्त्या प्रयच्छते. तुळशी पत्राविना तुम्ही जर सेवा करता तर ती सेवा सफल होत नाही. जरी तुम्ही काही केलं नाही, तुळशी पत्र ठेवलं तरी भगवंत संतुष्ट होतात. हे त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे. तर महत्त्वाचं की ह्या निश्चित गोष्टी तुम्ही काय केल्या पाहिजे, लड्डू गोपाला नाही का अशा पद्धतीने केलं पाहिजे की रेल्वेमध्ये घेऊन जा, ट्रेनमध्ये घेऊन जा, अजिबात नाही. गार्डनमध्ये बरेच लोक घेऊन जातात. आमच्या मंदिरात एक लेडीज येते, असं ते म्हणले वरती घेऊन जा ना, कृष्णाला भेट करून द्या. मला कृष्णा कसं काय भेटणार हो? लोक मूर्त्या घेऊन जातात ना पालखीमध्ये, हा बाबा त्या बाबाला भेटत. अरे हा बाबा त्या बाबाला कसं काय भेटतो, म्हणजे दोन्ही वेगळे आहेत का? ते म्हणतात लड्डू गोपाल वरती घेऊन जा ना. मग कशाला कृष्णाला भेट करून द्या. मग हा कोण आहे तुमच्या? म्हणजे काही लॉजिकच नाही लोकांचं. तर तसं नसलं पाहिजे. तर त्या पद्धतीनं तुम्ही केलं पाहिजे. ते बी कशा मूर्ती असली पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं एकतर अष्टधातूमधल्या मूर्ती असली पाहिजे, ती वर्शिप नाही का केली पाहिजे, असं शास्त्राचं मत आपल्या ग्रंथांमध्ये दिलेले. ठीक आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. लड्डू गोपाल भगवान की जय. बंद करते.